स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचे भजी। त्याच्यासाठी इथे मी मुगाची डाळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून 3 तास भिजत ठेवलेली आहे। आपण हे मिक्सरला डाळ बारीक करून घेऊया। याचं पाणी निथळून घेऊया। आधी आपण ही डाळ थोडी थोडी करून मिक्सरमधून बारीक करून घेऊया। इथे आपण 2 बॅचेसमध्ये डाळ बारीक करून घेणार आहोत। इथे मी निम्मी डाळ घेतलेली आहे। आता याच्यामध्ये हिरवी मिरची 2-3, आलं 4-5 तुकडे आणि लसणाच्या 2-4 पाकळ्या टाकूया। आपण आता ही बारीक करून घेऊया। ही डाळ जास्त अशी बारीक नाही दळायची, आपल्याला जरा जाडसर ठेवायची आहे। त्याच्यामुळे भजी खूप कुरकुरीत कडक असे होतात। इथे आपलं पीठ बारीक झालेलं आहे। अशा प्रकारे मी दळून घेतलेलं आहे बारीक। आता याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। थोडेसे जिरे हातावरती असं करून घालूया। इथे अर्धा चमचा जिरे मी हातावरती बारीक चोळून घेऊन टाकणार आहे। वास खूप छान येतो त्याचा। आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण छोटे छोटे भजी सोडून घेऊया त्याच्यामध्ये। तेल गरम करायचं आहे कडक। भजी जास्त मोठे नाहीत सोडायचे, आतून कच्चे राहतात। इथे मी आता गॅस बारीक करत आहे आणि आपण इथं भजे छोटे छोटे सोडून घ्यायचे आहेत, जास्त मोठे सोडायचे नाहीत, आतून कच्चे राहतात। इथे आपले भजी तळून झालेले आहेत। जास्त लाल करायचे नाहीत, जरा गोल्डनच काढून घ्यायचे आहेत। आपल्याला छानपैकी तळून झालेले आहेत। आपण आता काढून घेऊया।